आणि अर्थात प्रश्नाची उत्तरं द्यायला कसलेला फलंदाज म्हणजे आला चेंडू की सीमा रेषे पार असं ज्यांचं म्हणजे सचिन तेंडुलकर तरी रिटायर्ड झाला. दोन माणसं आत्ता नुकतीच एका व्यासपीठावर एकत्र होती जे कधीच रिटायर्ड होणार नाहीत. आणि अजून एक तिसरा आहे. त्यातला एक माणूस म्हणजे तुमच्या पुणे जिल्ह्यातला साधारणतः 2050 साली ते मी रिटायर्ड कधी होणार याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करतील. ती ऐकायला इथे बरेच जण हजर राहतील की नाही मला माहित नाही. जे जमलेल्यांना सांगतील की तुम्ही माझं काय बघितलं. नंबर 2 रिटायर्ड होत नाही आहे ज्यांचं वय झालं ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. अजूनही खुश तो बहुत होंगे तुम असं म्हणून ते विचारत राहतात आणि आपण तेवढ्याच आपुलकीनं बघत असतो. आणि तिसरे या व्यासपीठावर हजर आहेत ते आमचे भाऊ तोरसेकर. पहिल्यावर बोलतात, दुसऱ्याकडून पुरस्कार घेतलाय आणि इथे हजर आहेत. त्यामुळं पहिला प्रश्न भाऊ असा विचारणार नाही कारण पुणेकरांना रिटायर्ड न होणाऱ्या माणसांची सवय आहे. त्यामुळं रिटायर्ड कधी होणार हा प्रश्न विचारणार नाही. पण तुम्ही आत्तापर्यंत जे राजकारण बघितलंय त्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये खरंच एक गचाळपणा आलाय की राजकारण नावाचा खेळच सुरू आहे. नाही, मी असं म्हणणार नाही. राजकारण चालू राहतं, पूर्वकाळापासून चालू आहे. मला हा 7-8 वर्षापूर्वी कुठेतरी असं प्रश्न विचारला होता एका श्रोत्याने व्याख्यानानंतर की 30-40 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आजच्या राजकारणात फरक काय पडलाय किंवा काय त्रुटी आहे. तर मी तेव्हा उत्तर दिलं होतं, लाज नावाचा एक पदार्थ बेपत्ता झाला. म्हणजे यशवंतरावांना लाज वाटायची, पवारांना वाटत नाही. हा, मदनलाल खुरानांना लाज वाटत होती, केजरीवालला वाटत नाही. मदनलाल खुरानांवर जैन डायरीमध्ये नुसता आरोप झाला होता. FIR नाही, कोणाची लेखी कंप्लेंट नाही, समन्स नाही, वॉरंट नाही, अटक नाही, तरी त्यांनी राजीनामा दिला होता. हा माणूस म्हणतो मी तुरुंगात बसून सरकार चालवेन. मग फरक कुठे पडलाय? आपल्यावर आरोप होतात ह्याची लाज वाटली होती. आज तेवढीच गोष्ट नाही आहे ना, बाकी सगळं तसंच आहे. सत्ता स्पर्धा तेव्हाही होती, आजही आहे. तेव्हा फरक कुठे पडलाय हे जेव्हा सांगतात तेव्हा ह्या गोष्टी दुर्दैवाने या गोष्टी सांगितल्या जात नाही. म्हणजे मला आठवतं की हा जो खुराणाचा संदर्भ आहे तो माझ्या व्हिडिओत आला तर राज जेना नावाचा एक माणूस आहे, भुवनेश्वरचा आहे. तो 5-7 वर्ष मुंबईत राहिला होता, त्यामुळे त्याला थोडंफार मराठी कळतं. तर तो माझे व्हिडिओ ऐकतो आणि त्याने मला ईमेल केली की मी सगळं बघत असतो, ऐकत असतो, पण म्हणजे मीडियामध्ये कुठेही मदनलाल खुरानांचा उल्लेखसुद्धा आला नाही. आणि कोण आहे मदनलाल खुराना? फार इतिहासापूर्वीचा नाही ना, 30 वर्षापूर्वीचा माणूस आहे, दिल्लीचा पहिला मुख्यमंत्री. आणि मीडियाला तो संदर्भ सांगावा सुद्धा वाटत नाही. पत्रकारितेची सुद्धा लाज किती सुटली हे आपल्याला इथे कळतं. बातमी काय असते, इंदिरा गांधी गोळीबारात ठार, एका ओळीत बातमी संपते. मग 2 महिने हेडलाईन का होत होती? तर त्याचे वेगवेगळे संदर्भ जोडून ते सांगितलं जात होतं. आज केजरीवाल बघा ना, कोणाला काही नाही आहे, माणूस तुरुंगात आहे, मुख्यमंत्री आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण बघितलं की हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात आरोप होण्याची शक्यता आहे असं दिसल्यानंतर एका मुख्यमंत्र्याने आत्महत्या केली होती. त्याला हार्ट अटॅक आला होता. त्याचं नाव मारोतराव कन्नमवार. महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते यशवंतराव दिल्लीला गेल्यानंतर डिफेन्स मिनिस्टर म्हणून. आणि तेव्हा अशी कुजबूज होती, कुजबूज, बाकी काय फॉर्म म्हणतो, कुजबूज होती की मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी परदेशातून परत आल्या तेव्हा त्यांनी त्या काळातलं मोठं एक गॅजेट म्हणजे ट्रान्झिस्टर आणला. त्या ट्रान्झिस्टरमध्ये हिरे होते लपवून आणलेले, अशी वदंता होती. आणि कोण हे नव्हतं, पत्रकारांमध्ये थोडी कुजबूज होती. पण आचार्य अत्रेंनी मराठामध्ये चौकट टाकली
की उद्याच्या मराठामध्ये बॉम्बस्फोट, मुख्यमंत्र्याच्या पत्नीने ट्रान्झिस्टरमधून काय आणले, त्या रात्री मित्रांनो मारुतराव कन्नमवारांना हार्ट अटॅक आला. त्याला लाज म्हणतात. आज जे त्यांनी मला विचारलं आहे प्रश्न की इतक्या वर्षात बदललं काय, तर तेवढं झालं. आज तुम्हाला राजकारणात यायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, म्हणजे आजच्या लेवलला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लाज सोडावी लागते. लाज सोडावी लागते. आणि ते बघतोय आपण, राजरोज बघतोय. आता याच्यात देखील त्यांनी जो आणखीन एक शब्द वापरला होता की असंगाशी संघ. तर असंगाची संघ हे रुटीन होतं, तेव्हा प्रसंगाशी संघ करावा लागतो. आजच्या परिस्थितीमध्ये काही वेळेला आपल्यालाही वाटेल की आपण ज्यांना चांगले मानतो, अमुक मानतो, ते कसा असंगाशी संघ करतात. तर त्याचं कारण प्रसंग तसा आहे. त्यामुळे आजच्या प्रसंगी जर ते सरकार 2.5 वर्षात पाडलं नसतं तर काय झालं असतं कल्पना करा तुम्ही. म्हणून त्या प्रसंगाला सामोरं जायचं तर असंगाशी सुद्धा हस्तांदोलन करावं लागतं. आणि त्यामुळे आपल्याला ते तारतम्य राखावं लागतं. मुळे आणि याच्यामध्ये मला एक आठवतं की एका ठिकाणी, मी नाव सांगत नाही आता, एक मोठे समाजवादी नेते होते, त्यांचा एक अभ्यासवर्गासारखा होता आणि मी गेलो होतो. तर ते इतकं त्या चाकोरीतून जातात माणसं की त्यांना मी असा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता की हे बिघडले, ते बिघडले, ते चूक आहे. म्हटलं दुधात पाणी घातलं की भेसळ होते, आपण मान्य करतो. पण आपलं बाळ जेव्हा अंगावरच्या दुधाने त्याचं भागत नाही तेव्हा आई त्याला बाहेरचं दूध पाजायला लागते, तेव्हा त्याच्यात सुद्धा पाणी घालते, कारण ते त्याला पचायला हवं म्हणून. त्याला भेसळ म्हणायची का? ते म्हणाले भेसळ म्हटली पाहिजे, भेसळ ही भेसळ. असं होत नाही मित्रांनो. ती गरज असते, त्याला तडजोड करावी लागते, त्याला भेसळ नाही म्हणत. तुम्ही जेव्हा त्या पाणी घातलेल्या दुधाचा व्यापार करता तेव्हा तुम्ही समोरच्याला फसवत असता. आपण मुलाला फसवत नसतो, पण जेव्हा दूध विक्रेता हा पाणी घालून दूध तुम्हाला देतो तेव्हा तो दूध म्हणून देतो, आणि मुलाला, बाळाला आपण पाणी घातलेलं दूध देतो. ती भेसळ का नसते, त्याला पचावं म्हणून तसा करत असतो. तो हा फरक असतो. आणि तो जर आपण समजून घेतला तर मला वाटते राजकारण किंवा जगातल्या सगळ्या घडामोडी सोप्या आणि सरळ होतील. तुम्ही आता प्रसंगाशी संघ म्हणालात, मग आजपासून 4.5 2019 साली जो काही प्रसंग आला होता भाजपला दूर ठेवण्याचा, त्यामध्ये शरद पवारांनी डाव करून भाजपपासून उद्धव ठाकरेंना बाजूला घेतलं आणि तिथे आपलं सरकार बसवलं. अशी कृती केल्यामुळं पुढे फडणवीसांनी तो डाव उलटवला आणि आपलं सरकार आणलं. सरकार पाडणारे, डाव खेळणारे, खेळ करणारे, घर फोडणारे, असं फडणवीसांच्या बाबत जाणीवपूर्वक किंवा भाजपच्या बाबत आता जाणीवपूर्वक बोललं जात आहे. मग खेळ करणारे हे होते की त्या खेळाचं उत्तर देणारे होते? पहिला डाव झालाय, राज्य आलंय आणि राज्याचं उत्तर आता पुन्हा राज्य येऊन दिलंय. असं काय नेमकं, त्याला काय समजायचं कसं? खेळ काय कोणता? असतं, गर्दीमध्ये एखाद्या मुलीच्या कुठच्या तरी चुकीच्या भागाला स्पर्श करणारा माणूस दिसत नाही, पण त्या मुलीने चप्पल मारलेली सगळ्यांना दिसते. हा फरक आहे. फरक आपल्याला, म्हणून मी म्हटलं तारतम्य ठेवलं पाहिजे. तारतम्य ठेवलं पाहिजे की हिने मला मारलं कारण ते दिसलं, पण त्या गर्दीमध्ये त्या माणसाचे हात खाली असतात आणि कुठल्या तरी अशा भागाला स्पर्श झाला किंवा केला तर तो दिसत नसतो. आणि त्यामुळे जे ठळकपणे मांडलं जातं, हे परत फडणवीस घरफोडे आहेत, घरफोडे आहेत असं म्हणणं सोपं आहे, पण हे ओरडून सांगितलं जातं. अन्यथा मला असं वाटत नाही की ह्याला घरफोडे म्हणतात. आणि पवारांनी असं काही केलं असं नाही. पवारांनी केलं तर तो मुरब्बीपणा असतो, मुत्सद्देगिरी असते. काय, आमचा एक पंढरीनाथ सावंत म्हणून माझा सहकारी होता, ज्येष्ठ आहे अजून. तर तो एक फार गमतीशीर, तो मूळचा महाडचा, तो बानकोट एरियातला, आणि तो कुठलाही प्रसंग तो असा बानकोटी शैलीमध्ये मांडायचा. आमच्या लालबाग परळमध्ये
सार्वजनिक कार्यक्रम असले की असा जो निवेदक असतो ते माईक समोर आलं की त्याला बोलणं आवडत नाही आणि मग त्याची नक्कल करताना सांगायचा की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. म्हणजे थांबतच नाही ना. तर शरद पवारांचं तसं आहे, ते आजवरच्या चुका कबूल करतात आणि नव्या चुका करायला सुरुवात करतात. आता बघा, तुम्ही बघताय किती 40 वर्षाच्या चुका, 5 वर्षाच्या चुका, सुधारणं चालू आहे. पण मुद्दा असा असतो की मी पवारांचा विरोधक वगैरे नाही आहे. ज्या माणसामध्ये गुणवत्ता असते, टॅलेंट असते, ते टॅलेंट ही त्या माणसाची मालमत्ता नसते. गुरुमूर्ती म्हणून एक फार मोठे विचारवंत आहेत संघाचे, त्यांच्याशी बोलताना हा विषय आला होता, म्हणजे घरातलाच विषय होता. पण त्यांनी मला जे समजावलं ते मला आवडलं. ते म्हणाले टॅलेंट जे असतं ते व्यक्तीचं नसतं, ते समाजाचं असतं आणि ते समाजासाठी न वापरणं हा गुन्हा असतो. शरद पवारांकडे गुणवत्ता नाही असं नाही, पण शरद पवारांनी त्याचा वापर कशासाठी केला हे तुम्ही बघितलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोणाची तरी काहीतरी नासाडी केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. मी एका ठिकाणी हिंदीच्या यूट्यूबवाल्याशी बोलताना त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की शरद पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बरमुडा ट्रँगल आहे. त्याच्या जवळ गेलेले पक्ष नेते गायबच होऊन गेले. जनता दल बघा, जनता पक्ष बघा, रिपब्लिकन पक्ष बघा, शेका पक्ष बघा, कुठे गेले ते पक्ष? आणि म्हणून मला कधी कधी असं वाटतं की शरद पवारांच्या इतका निस्वार्थी राजकारणी महाराष्ट्रात काही देशात झाला नाही. कारण त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही, पण इतरांची नासाडी मात्र यथेच्छ केली. सगळं राजकारण, सगळे पक्ष, सगळ्या संघटना कशा संपवल्यात बघा. आणि म्हणून मग त्याकडे बघताना अनेकांचा असा भ्रम आहे की फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून पवार त्यांच्यावर दूख धरू नये, असं बिलकुल नाही आहे. फडणवीस हा पहिला नेता गेला 40 वर्षात असा आला आहे दुसऱ्या पिढीत की त्याच्यामध्ये 1.25 ते 1.5 शरद पवारांना दिसतो. अनेक प्रसंग, अनेक घटना अशा आहेत मला माहिती आहेत, पण ते जाहीररित्या बोलण्यासारख्या नाही आहेत. पण त्यातून फडणवीसांनी जाणीव करून दिली आहे पवारांना की माझ्यापुढे तुमचं चालणार नाही. आणि लपून पण नाही, लपून आज तर मे 2024 आहे, 1 मे 2022ला मी वारंवार तो उल्लेख करतो की फडणवीसांनी मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर 1 मेचं भाषण करताना एक इशारा दिला होता, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे वगैरे वगैरे. पण त्याचा उल्लेख असा होता शेवटी, जो उच्चारलेला नव्हता, की तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही, तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीसुद्धा नाही, आणि करून दाखवलं. बापाचा पक्ष गेला, आपण स्थापन केलेला पक्ष गेला, आणि ही किमया जी आहे ही शरद पवारांना जमली नाही, ती फडणवीसांनी करून दाखवली. आणि तिथे ते दुखणं आहे, फडणवीसांवरचा राग आहे पवारांचा, तो आहे. या आपल्या पंखाखाली येऊ शकत नाही. बाकीच्यांना गुंडाळलं पवारांनी, यथेच्छ गुंडाळलं. पण तिथे मग फरक पडतो, ते लक्षात घ्यायला लागतं की एखादी गोष्ट समाजामध्ये मानवी हत्या हे पाप मानलेलं आहे, पण त्या समाजात एक फाशी देणारा ठेवावा लागतो. मग त्याने केलं त्याला गुन्हा म्हणायचं का? तर त्याला गुन्हा म्हणता येत नाही, ती समाजाची गरज म्हणून करावी लागते. तेव्हा फडणवीसांनी काही गोष्टी केल्या असतील तर ती सामाजिक सार्वजनिक गरज म्हणून केलेलं आहे, व्यक्तिगत म्हणून नाही केलेलं, आणि म्हणून ते माफ आहे. पवारांचं तसं नाही. आता तुम्ही उदाहरण बघा, 2019मध्ये ज्या वेळेला निकाल आल्यानंतर जेव्हा सरकार बनत नव्हतं तेव्हा वारंवार अनेक पत्रकार कोणालाही भेटेल त्याला, तर पवारांनी सांगितलं होतं नाही, आम्हाला तर विरोधी पक्षात बसायचं कौल दिलं आहे मत जनतेने, आम्ही सरकार कसं बनवणार, ज्यांना दिले बहुमत त्यांना हे करा. मग ते बहुमत युती, आणि त्यासाठी युती तोडणं हे पाप होतं. कारण तुम्ही स्वतःच्या तोंडाने कबूल केलं. बाळासाहेब थोरात आणि शरद पवार दोघांनीही, तुम्हाला यूट्यूबवर ते मिळतील रे संदर्भ,
आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे. मग तुम्ही त्या सरकारमध्ये बसलात, तिथे आपण किती बेशरम आहोत हे दिसलं. आणि म्हणून असलं पाडणं, असलं जे असतं हे सरकार पाडणं हे अगत्याचं होतं आणि ते सामाजिक हिताचं होतं. आणि म्हणून त्याला पाप नाही म्हणता येत, ते लक्षात घेतलं पाहिजे. हे सरकार पाडलं इथपर्यंत आम्हाला समजलं, तुम्ही केलं इथपर्यंत आम्हाला समजलं. चला ठीक आहे, हे आवश्यक होतं, ते जाणं गरजेचं होतं, ते गेलं. शिवसेना फोडली इथपर्यंत आम्हाला समजतं, कळतं. त्याच्या पलीकडं जेव्हा 1 वर्षानंतर शिवसेनेसोबत फोडलेलं सरकार स्थिर असताना ज्यांना आम्ही शिव्या घातल्या, आता हा शब्द मी मुद्दाम जोर देऊन वापरतोय, ज्याला आम्ही शिव्या घातल्या, तुम्ही शिव्या घातल्या, तुम्ही आम्ही आपण मिळून शिव्या घातल्या, अशा माणसांना पुन्हा फोडून घेऊन येणं आणि सरकारात सहभागी करणं, आपला हिस्सा देणं, याला कसला संघ म्हणायचं? नाही, फरक एक असतो की ऑपरेशन वगैरे केलं जातं, शस्त्रक्रिया, तेव्हा डॉक्टर आपल्याला इजा करतो आणि ते आपल्याला, आपण त्याच्याशी कोऑपरेट करतो. काही गोष्टी अशा आता तुम्ही बारकाईने बघाल तर अजितदादांना फक्त बारामतीचा किल्ला ढासळवण्यासाठी आणलेलं आहे, बाकी दुसरा काहीही हेतू नाही आहे. 4 मतं मिळतील हे सुद्धा त्याच्यात नाही आहे. त्या आणण्यामागे जे राजकारण असतं ते खेळावं लागतं, डावपेच खेळावे लागतं. कारण जोपर्यंत महाराष्ट्रातून उद्धव आणि पवार ह्या प्रवृत्ती संपत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण सुरळीत होणार नाही. मग त्याच्यासाठी वाटेल ते करावं लागतं. आपण जेव्हा चांगलं वाईट म्हणतो, लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपलं सैन्य शत्रूच्या प्रदेशात घुसतं किंवा शत्रूचं सैन्य आपल्या प्रदेशात घुसतं, त्यावेळेला आपण उभारलेलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला उपयोगी पडू नये म्हणून ते बॉम्बने पूल वगैरे आपणच उडवतो. तेव्हा आपण तुम्ही म्हणता ना आम्ही शिव्या घातल्या, बरोबर आहे, त्यातून सदिच्छा निर्माण केल्या, तर त्याचं कारण ते आहे. आणि हे 2 वर्ष आधीपासून माझे व्हिडिओ जे बघत असतील त्यांना 2 वर्ष आधीपासून मी सातत्याने सांगत होतो की बारामतीला सुरुंग लावला जाणार, आणि बारामतीला सुरुंग लावला जाणार हे मला कोणी बातमी आणून दिलेली नव्हती. काही असतं माहिती आहे का मित्रांनो, की तुमच्याकडे सिग्नल येत असतात, ते तुम्हाला रिसीव्ह करता आले पाहिजेत. मी 2 वर्षापूर्वी अमित शहाचा एक इंटरव्ह्यू बघितला होता. प्रश्न साधा होता, आणि अमित शहा, तुम्हाला माहिती आहे अमित शहा हा, आता बरेचसे माझ्याच वयाचे लोक बसले, त्यांना टेलिग्राम किंवा तार म्हणजे काय माहिती आहे. ते तार म्हणजे काय असायचं की कमीत कमी शब्दात कम्युनिकेट करावं लागायचं. मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट, संपली तार, म्हणजे निघ, तू आहेस तसा निघ, किंवा आई अगदी गमे वगैरे वगैरे. अमित शहा तसे बोलतात, ते शरद पवार आपलं नरेंद्र मोदींसारखे आगळपगळ बोलत नाहीत, अतिशय शॉर्ट. तर त्यांना कोणीतरी विचारलं होतं, इंटरव्ह्यू कुठला आहे मला आठवत नाही होतं, पण त्यात त्यांनी विचारलं की तुम्ही बारामतीमध्ये पवारांना हरवण्याबाबतीत सिरियस आहात का? ते म्हणाले बिलकुल, अमेठी के बाद बारामती, एक के बाद बी आता है ना. संपलं, पुढे वाक्य वाढलं नाही. मला ते वाक्य खटकलं की हा माणूस असा का बोललाय, आणि मग बारामती ढासळू शकते का याचा जेवढा विचार करत गेलो मी, आणि मी त्याच्यामध्ये संदर्भ शोधत राहतो. मग तुम्हाला ते आठवेल की निर्मला सीताराम वगैरे यांच्या वगैरे त्या भागातल्या फेऱ्या वाढल्या, बावनकुळे 2-2दा 3-3दा, फडणवीस, तेव्हा मला वाटलं हे सिरियस चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निकाल दिला की एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे, मग सगळा पक्ष पळवला, बापाचा पक्ष पळवला, बाप चोरला, ते रडगाणं सुरू झालं. तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता, ते साधारण 7-1 दिवस गेले, मी ऐकत होतो, बघत होतो. मी एक व्हिडिओ केला होता की पक्ष चोरला असेल, पळवला, मोडला, काय जे काय आहे ते शिवसेनेचं किंवा उद्धव ठाकरेंचं आहे, तर सुप्रियाताई का रडतायत एवढा, अगदी ऊर बडवून? आपला भाऊ बापाचा पक्ष पळविल अशी भीती वाटते का?
मला वाटतं 19 मे 2023चा माझा व्हिडिओ आहे. 19, 20, 22 असेल, पण ती खरं होतं. आणि बघितलं तुम्ही पुढे काय झालं. तर हे सिग्नल असतात आणि ते सिग्नल पकडून पुढे जावं लागतं. तेव्हा पक्ष फोडला म्हणणं बरोबर नाही आहे. मुद्दा असा असतो की साध्य काय करायचं आहे, आणि त्या साध्य करत असताना तुम्हाला अतिशय गैर लागू. आता तुम्हाला इथे बसून ज्यावेळेला तो कॅनडाचा पंतप्रधान म्हणतो की तुम्हीच आमचे ते 2 सुखाकोण आणि त्याला मारले, खरं आहे ते, पण कागद पुरावा दे म्हणून सांगतात ना, पुरावा दे म्हणून सांगतात. तर जे कायद्याने होत नाही ते कायद्याच्या पलीकडे जाऊन करावं लागतं. हेतू चांगला असला पाहिजे, वाईट हेतूने आणि चांगल्या हेतूने. हे जर बघितलं तर चांगलं आणि वाईट संदर्भाने होतं. ज्याचे परिणाम चांगले आहेत ते चांगलं असतं. आणि जर आत्ता देखील मला जेव्हा विचारलं, मी हा 6वा कार्यक्रम आहे गेले 3 दिवसातला, मला जेव्हा त्या गडिंग्लजला विचारलं की बाबा संविधान, एका श्रोत्याने विचारलं की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. म्हणलं असं कोण म्हणतं? बोलले हे सगळे विरोधी पक्ष म्हणतात. म्हटलं त्यांना संविधानाचा अर्थच माहीत नाही. संविधानाचा अर्थ जर पवार आणि उद्धव ठाकरेंना कळत असता तर त्यांच्या हातून पक्ष निसटला नसता. निवडणूक आयोगाने किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी जो निकाल दिलाय तो निकाल काय आहे की त्यांच्या पक्षात लोकशाही नव्हती. त्यांच्याच पक्षाचं जे संविधान आहे त्यानुसार ते पक्ष चालत नव्हते, म्हणून तर गेलं ना हातातून. म्हणजे माझ्या लेंग्याची नाडी कुठे मला पत्ता नाही आणि तुझ्या लेंग्याची नाडी नाही करे म्हणून विचारायचं. यासारखं लोकशाही धोक्यात आहे असं बोललं जातं. संविधान धोक्यात आहे. तुमच्या पक्षाचं संविधान तुम्ही वाचवू शकला नाही, तुम्ही देशाच्या संविधानाच्या गोष्टी कसल्या करता. आणि तिथे मोठाच्या मोठा फरक पडत असतो मित्र. हा एक भाग असतो की आता आमचा एक मित्र होता, तुम्हालाही माहिती आहे तो चेहरा, त्या नुक्कड सिनेमामध्ये गणपत हवालदार म्हणून ज्याने भूमिका केली होती, अजय वडावकर, थोडा मिश्किल होता. त्याने एक फार सुंदर उखाणा केलेला मला आठवतो. माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, माझ्या माहेरीचा उंट साजिरा गोजिरा, यांच्याकडचा ससाबाई उबड उबड. मीडियाची जी भूमिका आहे ना त्याचा हा उखाणा आहे. शरद पवारांनी काही केलं तर ती मुत्सद्देगिरी असते. काल परवा अजितदादा पण बोलले की तुम्ही 2014 निकाल पूर्ण होण्याच्या आधी भाजपला पाठिंबा देता, ती मुत्सद्देगिरी असते. आणि आम्ही गेलो की लगेच गद्दारी झाली. तर हे मांडण्यात, आणि हे पिढ्यानुपिढ्या चालत आले, हजारो वर्ष चालत आले. मित्रांनो, युधिष्ठिराने द्रौपदी पणाला लावली नसती तर दुर्योधन दुःशासन काही करू शकले नसते. पण आम्हाला दुर्योधन दुःशासन हे व्हिलन दाखवायचे आहेत म्हणून युधिष्ठिराची चूक झाकली जाते. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली, रावणाने नाही. तेव्हा हे आजचं असं समजू नका, हे होत राहतं, चालत राहतं. आपल्याला जे कन्व्हे करायचे या दृष्टीने कथा मांडली जात असते. कारण कथा लिहिणारा जो असतो तो त्याच्या सोयीनुसार पात्र हलवत असतो, आणि त्यामुळे मीडिया, शरद पवार हे पहिले महाराष्ट्रातले नेते आहेत की त्यांनी पत्रकारांचा जनानखाना तयार केला. मुद्दा तो आहे ना. त्यामुळे हे तुमच्यासमोर तसं मांडलं जातं, त्याच्यावर चर्चा केली जाते. पण सुदैव काँग्रेसने, मी असं नेहमी म्हणतो की काँग्रेसने जर 70 वर्षात केलेलं सर्वात उत्तम काम काय असेल तर त्यांनी या देशातल्या बहुसंख्य लोकांना तुलनेने अज्ञानी ठेवले. देशात न्यूज चॅनेल बघणारे, टी व्ही बघणाऱ्या जेवढे लोक आहेत त्याच्यात फक्त 2% लोक न्यूज चॅनेल बघतात. हे केवढे उपकार आहेत आपल्यावर. आणि त्यामुळे यांनी जो अजेंडा किंवा नॅरेटिव्ह पुढे केलेला असतो तो त्या लोकांपर्यंत जात नाही. म्हणूनच डोकं आपल्या धोक्याने. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्ही 10 वर्षात जो मोठी गोष्ट काय झाली आहे
तर मतदार हा अधिकाधिक मॅच्युअर होत गेला आणि राजकीय विश्लेषक आणि पॉलिटिशियन्स हे अधिकाधिक इमॅच्युअर किंवा ॲमॅच्युअर होत गेले. आणि हा माझा अनुभव आहे तुम्हाला सांगतो. आत्ता गेल्या 10 दिवसामध्ये मला एका सेफॉलॉजिस्टचा 2दा फोन आला, नावाजलेला सेफॉलॉजिस्ट आहे, नाव सांगत नाही ते. तो म्हणला, भाऊ ये क्या हो गया, इतना वोटिंग कम क्यों हो गया. मी त्याला म्हटलं, तू सेफॉलॉजिस्ट आहेस, तू सांगायला पाहिजे. नाही नहीं आपका अलग तरीका है इसलिए पूछ रहा हूँ. त्याला म्हटलं, किसने कहा कि कम वोटिंग हुआ है. तरी तो युक्तिवाद करायला लागला. तर त्याला शेवटी म्हटलं की 2009 में कितना वोटिंग हुआ था. तो म्हणे याद नाही. म्हटलं एक्झॅक्टली, तू सेफॉलॉजिस्ट आहेस. म्हटलं 2009च्या तुलनेत यावरचं मतदान बघ, ते जवळजवळ 5% जास्त आहे. मग कमी कशावर म्हणणं. त्यांनी उल्लेख केला मगाशी, अमिताभ बच्चन आणि मी एका स्टेजवर होतो त्या दीनानाथ पुरस्काराच्या निमित्ताने, त्याचे फोटो वगैरे आले. माझ्या एका मित्राने मला फोन करून विचारलं की भाऊ तो तुझा फोटो बघितला. हो म्हटलं, तू असा असा कार्यक्रम होता. म्हणून तुझ्यापेक्षा अमिताभ किती उंच आहे. काहीच नाही रे म्हणाला. म्हटलं काय सांगतोस. म्हणजे मी पण दचकला, असं काय बोलतोय. आणि नंतर नाही म्हणून फोटो बघ. मी खरंच फोटो बघितला तर हार्डली 1-1.5 इंचाचा फरक असेल. 1-1.5 इंचाच्या फरकाने कोणी उंच आणि बुटका होत नाही. पण आपल्या डोक्यात अमिताभ बच्चन हा लंबू सिनेमा स्टार आहे हे इतकं डोक्यात आहे की आपण ते गृहीत धरलं. आणि मी पण धरलो होतो. मी तो फोटो बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच नाही आहे. पण मुद्दा असा आहे की संदर्भ लागतो. मी बुटका का आहे तर अमिताभ उंच आहे म्हणून. म्हणून तुम्ही आज मतदान कमी झालं म्हणता तर हा नॅरेटिव्ह आहे, ती वस्तुस्थिती नाही आहे. हे तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न आहे की बघा तुम्ही म्हणता पण मतदान कमी झालं तर सरकारच्या विरुद्ध मत जातं. हे पुढचे 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 टप्पे. पण मुळात राईचा पर्वत करायचं तर राई तरी असायला पाहिजे, ती नाही आहे. मग जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याचा दुसऱ्या दिवशी फोन आला, यार आप तो बिलकुल सही बोल रहे हो. म्हटलं हे म्हणजे एक सेफॉलॉजिस्ट पण फसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे सांगण्याचा हेतू असा की अशा रीतीने जे काय म्हणतात पवारांनी किंवा काँग्रेसची जी इकोसिस्टीम तयार झालेली ती बदलायला वेळ लागतो. मोदींनी ती पहिली डिमॉरलाइज करून टाकलेली आहे, डिफ्यूज करून टाकलेली आहे, ती बदलायला वेळ लागणार आहे. त्यामुळे हे असं बोललं जाणार. आत्ता बघा तुम्हाला सांगतो मी, त्याला आणखीन एक गंमत सांगितली मी. काय होतंय मध्ये म्हटलं की अनेक लोकांनी मला आता 2-3 दिवसाच्या कार्यक्रमात पण तोच प्रश्न विचारला की मतदान कमी होतंय त्याचा काय विपरीत परिणाम नाही ना होणार. तर म्हटलं सगळ्यात पहिलं मोदींनी केलेला गुन्हा काय असेल की गेल्या 10 वर्षामध्ये लक्षावधी अर्थशास्त्रज्ञ, लक्षावधी सेफॉलॉजिस्ट, जगातलं सगळं करणारे लाखो लोक तयार झालेत. आणि त्यामुळे क्रिकेटची अनालॉजी मला वापरावीशी वाटते की तो गावस्कर, तो विराट कोहली, तो सचिन तेंडुलकर वगैरे असतात ना, ते क्रिकेटमधलं त्यांना काही कळत नाही. ते स्टेडियम भोवती बसलेले असतात ना, त्यांना सगळं माहिती आहे कशाला बॅटमध्ये घालायची. किती सहजगत्या बोलतो ना आपण. अरे 1.5 सेकंदात त्याच्या अंगावर बॉल येतो. 1.5 सेकंदात. आम्ही ते सेफ घरात बसलोय बघत, बॅटमध्ये घालायला नको होते. तर तो फरक आपण लक्षात घ्यावा लागतो की आता गंमत. आणि एकाला मी तर काल गडिंग्लजमध्ये एकाला मी तेच सुनावलं की मतदान कमी होतं असं वाटतं, हरकत नाही. म्हटलं तुम्हाला कमी होतं वाटेल, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी वगैरे म्हणवता. तर म्हटलं तो राम सेतू जो उभा राहिला असं म्हणतात, त्याच्यात खारीचा वाटा नावाचा एक शब्द आपण सातत्याने ऐकतो. त्या खारीने रामाला सांगायचं का की तिकडे बघ जरा बरोबर कमी दगड पडतायत. असं खार म्हणाले तर आपण कुठे ऐकतो का नाही. ती जात होती त्या वाळूत शेपटी हलवायची आणि तिथे जे काय 4 कण पडतील. म्हटलं तुम्हाला शक्य आहे ना, कमी होते ना मतदान, तुमच्यापुरतं घरातल्याच्या पलीकडे 8-10 बाहेरचे मतदार घेऊन केंद्रावर घेऊन जा, खूप होईल. म्हटलं तुमच्यासारख्या 10 खारी असत्या तो राम सेतू झालाच नसतं. म्हटलं तेव्हा दुसरे काय म्हणतात ते ऐकू नका, आपल्याला काय करायचं ठरवा. भाऊ खरं तर या सगळ्या विषयानंतर अनेक प्रश्न आमच्या मनात निर्माण होतात. काय
युद्धभूमीवर समोर आपल्याच लोकांना बघून संभ्रमित झालेला अर्जुन कृष्ण कितीही सांगतोय, अरे लढ, अरे लढ, पण हे आपलं नाही काका दिसतायत, नाही दादा दिसतोय, नाही जरा आजोबात दिसतायत, पंजोबात दिसतायत, असं म्हणून तो आपलं लढायचं मात्र बाजूला ठेवत होता. तशी मी मागाशी म्हणाल्याप्रमाणे फार चिकित्सा करणाऱ्या माणसांची अवस्था संभ्रमित असते आणि संभ्रमित झालेली माणसं फार काही करू शकत नाहीत. त्यामुळं आजच्या कार्यक्रमात हे संभ्रम दूर करायचं असं ठरवलंय. भाऊ बाकी सगळं ठीक आहे हो, पण लोकाची अशी पक्ष फोडायची, ती त्यांची व्यक्तिगत पक्ष असतात म्हणे, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, पवारांचा राष्ट्रवादी किंवा ममताची तृणमूल काँग्रेस, ही अशी अमक्याची तमकी, तमक्याची बाबड्या, अमक्याची पिंकी असं म्हटल्यासारखं हे सगळं यांची पक्ष ती फोडायची म्हणजे लोकशाही विरुद्ध कृत्य आहे का? त्याला कशाला लोकशाही म्हणायचं? दुसऱ्याची पक्ष फोडण्याला लोकशाही म्हणायचं की व्यक्तिगत मालकीची पक्ष जनतेच्या मालकीची करण्याला लोकशाही म्हणायचं कशाला? नाही, लोकशाहीची व्याख्या फार मोठी आहे. तुम्ही जी लोकशाहीची व्याख्या केली आहे त्यानुसार इतरांना वागावं लागतं. गेल्या 70 वर्षांमध्ये लोकशाहीची व्याख्या कशी केली? मला आठवतं 1999 मध्ये ज्यावेळेला लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तेव्हा शिवसेना भाजप युतीला काहीतरी 122 का अशा जागा मिळाल्या होत्या, बहुमताच्यापेक्षा कमी होत्या. आणि मग पवार वेगळे झालेले असले तरी त्यांनी काँग्रेसबरोबर साटलोटं केलं, अपक्ष सगळे एकत्र आले आणि भाजपला किंवा हिंदुत्ववाद्यांना सत्तेबाहेर बसवायचं म्हणून जे काय साटोलोटं तयार झालं आणि जे सरकार तयार झालं होतं जे पुढे 15 वर्ष चाललं, तेव्हा सभापती म्हणून अरुण गुजरातींची निवड करण्यात आली होती. आणि एका पत्रकार परिषदेत अरुण गुजरातींनी दिलेलं उत्तर ही आजची लोकशाही आहे. लोकशाहीची मूळ कल्पना बाजूला ठेवा. लोकशाहीची अरुण गुजरातींनी 99 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी जी कल्पना सांगितली त्यानुसार आजचं बरोबर चाललेलं आहे. ते म्हणाले होते आपल्या लोकशाहीमध्ये, लक्षात घ्या हे अरुण गुजरातींचं वाक्य माझं नाही, आपल्या लोकशाहीमध्ये 51 म्हणजे 100 असतात आणि 49 म्हणजे 0 असतात. मग त्या लोकशाहीनुसार खेळायचं असेल तर 51 जमवायचे, 49 उरतील त्यांना 0 करून टाकायचे. हे जर शरद पवारांनी केलं असेल आणि महाविकास आघाडी बनवली असेल तर महायुतीला 51 होणं आवश्यक होतं. तत्व बाजूला राहतात, आकड्यांची लोकशाही झाली. आमच्याकडे 51% आहेत, त्या लोकशाहीनुसार जायला पाहिजे ना, नाहीतर तुम्ही त्यांना हरवणार कसे? आणि एक गोष्ट असते मित्रांनो, चोर भामटे लफंगे असतात ना, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं. तुम्हाला मी हे जावेद सिद्दीकी म्हणून माझा एक चित्रपटातला मुळात तो उर्दू स्कॉलर होता, पत्रकार होता. पुढे तो शतरंज के खिलाडीच्या निमित्ताने डायलॉग वगैरे लिहायला गेलं, तो सिनेमावाला होऊन बसला. त्याला मी विचारलं होतं की हे तुम्ही जे काय सिनेमात दाखवता याच्यात किती तथ्य आहे? तर ह्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात, पण त्या ज्या पद्धतीत मांडलेल्या असतात तुम्हाला त्या पद्धतीत जावं लागतं. आणि त्यामुळे दिसायला खोटं वाटलं तरी ते इतकं भयंकर खरं असतं. मी व्यवहारता म्हणतो. तर त्यामुळे अशा रीतीने सरकार बनवणं आवश्यक होतं. आणि हे सगळं बहुमत असताना सुद्धा अजितदादांना फोडणं अगत्याचं होतं. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की त्यामागे फक्त बारामती पाडणं हे आवश्यक आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो हे चांगलं का आहे. 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यावर जबाबदारी होती की भाजप हा पक्ष त्याच्यात सेटल करणं, परत सुसंघटित करणं आणि गुजरातचं राजकारण प्रस्थापित म्हणजे स्टेबल करणं, नियमित करणं, सुरळीत करणं. त्यावेळचे भाजपचे कोण नेते तुम्हाला आठवतात तरी? काशीराम राणा आठवतो कोणाला? शंकरसिंग बाघेला आठवतो कोणाला?
केशुभाई पटेल आठवतं कोणाला? कोण नेते होते? आज गुजरातचा मुख्यमंत्री कोण यातल्या 5 लोकांना सांगता येणार नाही नाव, पण गुजरात स्मूथली चाललेलं आहे. गुजरात स्मूथली चाललेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, विकास करतोय, सगळं व्यवस्थित चाललंय. व्यक्ती केंद्री जे राजकारण होतं ते मोडून काढून समाज केंद्री राजकारण बनवण्याचा जो प्रयोग गुजरातमध्ये झालाय तो आवश्यक आहे. 3 राज्यांचे मुख्यमंत्री तडकाफडकी बदलले, याचा आपल्याकडच्या विश्लेषकांना अर्थ लागलेला नाहीये. नेता महत्वाचा नाही, एक भूमिका, एक धोरण महत्वाचं आहे जे समाज केंद्री असलं पाहिजे. आणि त्याचा सगळ्यात यशस्वी एका दिवसात त्यांनी, तुम्हाला आठवत असेल 2022च्या निवडणुका झाल्या, त्याच्या 1 वर्ष आधी जे सरकार बदलण्यात आलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत कोणीही पूर्वी मंत्री सुद्धा नव्हता. आणि ते भूपिंदर पटेल तो मुख्यमंत्री झाला, तो तर पहिल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेला आमदार होता. पण तरी गुजरातमध्ये परत निवडणुका जिंकल्या, काम व्यवस्थित चालू आहे. ते महाराष्ट्रात होणं आवश्यक आहे मित्रांनो. नेपोलियनचं फार सुंदर वाक्य आहे की युद्धभूमी हा कंटिन्युअस केऑस असतो म्हणतो तो, अराजक असतं. त्यामध्ये आपल्या लोकांना शिस्तीच्या चाकोरीत ठेवून पलीकडच्यांवर जो नियंत्रण मिळवतो तो विजेता असतो. हा मोदी आहे मित्रांनो, हा मोदी आहे ज्याचं वर्णन नेपोलियनने करून ठेवले. नाही तर अराजक चालू आहे, कुठच्या तरी बेरजा करायच्या, आज एकत्र आले उद्या तिकडे गेले. आणि त्याच्यावर जमणे परत मग तुम्ही म्हणाल तो नितीश कुमार घ्या. तो नितीश कुमार हा इतका वेळ इकडे तिकडे करतोय, त्याची क्रेडिबिलिटी संपवण्यासाठी त्याला परत आणलंय, हे लक्षात घ्या. पलटूराम कोण आहे? नितीश कुमार. तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा निवडणुका संपल्या की मला घ्या की पदरात म्हणून रडणार आहेत, काळजी करू नका. इव्हन पवार सुद्धा, कारण हे सत्ता लोभी आहेत, त्यांना सत्तेसाठी ते वाटेल ते करू शकतात. तेव्हा त्यांना डिस्क्रेडिट केल्याशिवाय आपल्या देशामध्ये एक स्मूथ राजकारण येणार नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो की जनतेने हे खूप आधी ठरवलं होतं. भाजप अचानक नाही सत्तेत आलेलं. भाजप लोकांना चमत्कार मोदी वगैरे असं काही नाही आहे. हे मतदार ट्रायल एरर मेथडवर इथपर्यंत घेऊन आले. 64 साली नेहरू गेल्यानंतर एकूण 50 वर्षे गेली. काँग्रेस हटवायची आणि पर्यायी पक्ष आणायचा पर्यायी पक्ष नव्हता. भाजपवाल्यांनी संघाने प्रयत्न केले, पण एलिमिनेट करत करत हा शेवटचा पक्ष, याला आता बहुमतात आणायचा, याला पर्यायी काँग्रेस बनवायचं, हे मतदाराने ठरवलं होतं. आणि त्याची सगळं ट्रायल एरर मेथडवर 67मध्ये पहिल्यांदा मोठ्या आघाड्या झाल्या. 9 राज्यामध्ये काँग्रेसला आघाडी सरकारांनी हलवलं होतं. 77मध्ये 4 पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष तयार झाला, परत तो फुटला. होत करत कुठपर्यंत आलं बघा. 7 लोकसभा निवडणुकांनंतर सिंगल पार्टी मेजॉरिटी आली आणि 7 लोकसभा निवडणुकांमध्ये एका आघाडीला सुद्धा बहुमत मिळवता येत नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर 2014मध्ये मोदींनी बहुमत मिळवलं. तर त्यामागे जेवढं मोदींचा करिश्मा आहे तितकी जनतेची इच्छाशक्ती होती. 14मध्ये नकारात्मक मतांवर मोदी पंतप्रधान झाले, 2019मध्ये सकारात्मक मतांवर झाले. आणि आज परिस्थिती काय आली आहे की मोदींना पंतप्रधान व्हायची हौस नाही आहे. तुमची आमची अगतिकता आणि गरज आहे की मोदी पंतप्रधान झालं पाहिजे. माणसाने किती राजकारण फिरवलं बघा. राजकारण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं आणलं याचं विश्लेषण व्हायला पाहिजे, ते होत नाहीये. आणि हे जे काय आटापेटा चाललंय ना, मला त्याच्यावर प्रयत्न चालू आहे. मी खरं पुस्तक लिहायचा विचार करतो की 1857मध्ये बंड आपलं मोडून काढलं गेलं. त्या 1857 नंतर एक रिअलायझेशन आलं की आता तोफा, तलवारी, बंदुका याच्यावर राजकारण हे होणार नाही.
आणि 1857 नंतर जवळजवळ 28 वर्षांनी काँग्रेसची स्थापना झाली 1885. आणि बदल कसा झाला बघा, की विचारांनी, भूमिकांनी, धोरणांनी ब्रिटिशांची टक्कर द्यायला लागेल ते होत 1947 उजाडलं. 1947 हा 1857 ते 1947 हा जो एक टप्पा आहे, त्याच्या पुढे बघायचं असेल तर हे नेहरूवियन लोकशाही स्वातंत्र्योत्तर काळातलं हे एक युग आहे. ह्याचा शेवटचा टप्पा नरेंद्र मोदी आणि भाजप आहे. तेव्हा मोदींना हरवणं हे किंवा भाजपला आज हरवणं हे अशक्य आहे. कितीही कारण कोणीही प्रयत्न करावेत ते होणार नाही. त्याच्यासाठी नवं काठ टाकून उभं राहावं लागेल राजकारणाला. नाही तोपर्यंत भाजपवर राहणार आहे. मोदी कदाचित बाजूला होतील नसतील, पण पुढची 30-35 वर्ष सगळं राजकारण भाजप सत्तेत असो किंवा भाजप सत्तेत नसो, भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या भोवती राजकारण फिरणार आहे. हा मोदींनी केलेला सगळ्यात बदल आहे. आणि त्याचं जर विश्लेषण झालं नाही तर त्याला पर्याय उभं करणं हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पटतंय भाऊ, थोडं 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 पटतंय, पण एक गोष्ट मात्र काही डोक्यात जायला तयार नाही आहे. कधी कधी ती डोक्यात जाते. म्हणजे काही तुम्ही कितीही सांगा, काही करा, पण हे असं का असं वाटत राहतं. हे करायचं म्हणून नितीशला आणलं, ते करायचं म्हणून अजित पवारला घेतलं, हे करायचं म्हणून हसन मुश्रीफला घेतलं. या सगळ्यांना घेतलं म्हणताना 2014 साली ज्या नकारात्मक वोटिंगवर आम्ही मतदान केलं होतं की हे नकोच, पिढा नको आमच्या मागं कोणाची, ही सगळी अशी भ्रष्ट माणसांची, आणि अशी अपेक्षा लोकांच्या मनामध्ये होती की हे भ्रष्ट सगळे तुरुंगात जातील. पण याच भ्रष्टांना सोबत घेऊन सत्तेचं भागीदार जेव्हा केलं जातं तेव्हा थोडासा विश्वास डळमळीत व्हायला लागतो, थोडी भीती वाटायला लागते. ही त्याच वळणावर आहेत का? यांना घेणं हा कसला खेळ आहे, हा कसला मेळ आहे, की त्यांचा खेळ करायचा आहे? नाही, खरं म्हणाल तर अशा तुमच्यासारख्या अशा विचारांची मोदींना भीती वाटते. ह्याचं कारण असं आहे की मी जेव्हा 2014 मी भाकीत केलं होतं, पुस्तक लिहिलं होतं, 2019 पण मी निवडणुकीचा अंदाज केला होता, दोन्ही वेळा बरोबर आलं. आणि म्हणून आता 24साठी मी 2 पुस्तकं लिहिली आहे. पहिलं मी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे अश्वमेध म्हणून. मुद्दा असा असतो ना मित्रांनो, की बदल जो असतो तो बदल करताना हातातली सत्ता जाऊन चालणार नाही. 77 असो, 89 असो, 95, 96, 98 असो, तुम्ही बघाल की बिगर काँग्रेस पंतप्रधान आले पण त्या सत्ता टिकल्या नाहीत. आणि त्या टिकल्या नाही त्याचं कारण असं होतं की स्टेबल सरकार फक्त काँग्रेस देऊ शकतं. आणि म्हणून 141 खासदार असलेला भाजप विरोधी पक्षात बसला आणि 146 खासदार असलेल्या काँग्रेसने एक बुजगावणं आणून पंतप्रधान म्हणून बसवलं. का? काँग्रेस स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकतं आणि त्यांनी 10 वर्ष दिलं. 10 वर्ष दिले. 186 असलेल्या भाजपला स्टेबल गव्हर्नमेंट देता येत नव्हतं. ही जी मानसिकता असते, बाबासाहेब आंबेडकरांनी 55 साली प्रबोधनकार ठाकरेंना एक मुलाखत दिली होती, इंटरव्ह्यू दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की हे काँग्रेसवाले तुम्हाला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र देणार नाहीत, राज्य देणार नाहीत. ते मिळवायचं असेल तर एक काम करा, तुमचे सगळे धोरणं, विचारधारा, तत्त्वज्ञान गुंडाळून खुंटीला टांगा आणि सर्वपक्षीय काँग्रेसच्या विरुद्ध एकत्र या आणि मराठी जनतेला दाखवून द्या की काँग्रेस हरू शकते. ही मुलाखत प्रबोधन या साप्ताहिकामध्ये छापून आली आणि त्यानंतर ती प्रक्रिया सुरू झाली. आघाडीचं राजकारण ते तिथून सुरू झालं होतं. पुढे तोच प्रयोग 67 साली 10 वर्षानंतर डॉक्टर राम मनोहर लोहियांनी उत्तर भारतात केला आणि 9 राज्यातून काँग्रेस गेली. आणि मला आठवतं, मी लहान होतो वयाने,
पण वर्तमानपत्र वाचत होतो. समाजवादी पक्षाच्या अधिवेशनामध्ये जेव्हा हा थिसिस मांडला डॉक्टर राम मनोहर लोहियांनी, त्यांची अक्षरशः बिन पाण्याने जॉर्ज फर्नांडिसनी केली होती, आपके मुंह को कालिक पोछेंगे लोग वगैरे. तरीही लोहियांनी ते मांडलं की त्याच्या भावना मी समजू शकतो, पण जोपर्यंत मतदारामध्ये हे सरकार, ही सत्ता, हा पक्ष आम्ही पाडू शकतो, हा विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत तुमच्या विचार भूमिका सगळ्या पवित्र असून काही उपयोग नाही. ते खाणीतलं सोनं आहे, ते बाजारात आणावं लागेल. हा फरक असतो. आणि तिथून मग हळूहळू प्रक्रिया सुरू झाली आणि मतदार हा हळूहळू पर्याय असू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही अल्टरनेटिव्ह नसतो तेव्हा तुम्ही आधीच हरलेले असता. हा पर्याय उभा राहू शकतो. हे जसजसं दिसायला लागलं तसतसं लोक भाजपकडे येत गेले. जनता पक्षात जनसंघ विलीन झाला होता, त्याच्यातही धुसफूस सुरू झाली, हे वेगळे झाले. 2 खासदारावर आले होते. 2 खासदारापासून इथपर्यंत जी मजल मारली 282, ही अचानक झालेली नाही, स्लो झालेली आहे. आणि त्यामुळे आपण ज्यांना भ्रष्ट म्हणतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, भ्रष्ट वगैरे हा तारतम्याचा भाग असतो. आपण ज्यांना भ्रष्ट म्हणतो ते भ्रष्ट असतात असं नाही आहे. आपण म्हणतो म्हणून तो भ्रष्ट नसतो. आणि लोक विचार करतात भ्रष्ट असे नका, आमची कामं करतोय ना. महागाईचं आंदोलन का होत नाही मित्रांनो? आज जे बोलतात महागाई आहे, बेकारी आहे, बेरोजगारी आहे, ते लोकांना अपील होत नाही. आणि म्हणून हे बदलायचं आहे, हे बरोबर आहे, पण ते बदलण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करावी लागते. 2014च्या निवडणुकांच्या काळामध्ये मोदींनी वेगवेगळ्या चॅनेलला दिलेल्या मुलाखती, त्यामध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं की ज्याला झटपट काहीतरी पाहिजे तो गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ असं पीक घेतो. ज्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे तो काय करतो, तो कॅश क्रॉप लावतो, ऊस कसेल किंवा काय असे पिकं काढतो. पण ज्याला दीर्घकाळ आनंदी जगायचे तो फळ बागायती करतो. झाड लावा, जगवा, 7-8 वर्षानंतर 40 वर्ष बघायला नको. हा फरक आहे. मोदींनी हा मंत्र सांगितलेला आहे. आणि मोदी ज्या पद्धतीत जाते, गेल्या 15-16 पंतप्रधान जे झाले त्यांच्याकडून झालेली चूक मोदी करायला तयार नाहीत की सगळे बदल करीन, पण हातातली सत्ता जाता कामा नये. एकदा सत्ता गेली की ते सापशिडीसारखं परत खाली आलात, परत पहिल्यापासून सुरुवात करा. वाजपेयींचं सरकार गेलं, 10 वर्ष आणखी नाराजक झालं, तिथून निस्तरून आणलेलं आहे मित्रांनो. तेव्हा झटपट अमुक झालं पाहिजे. मग तुमच्यात आणि सुब्रमण्यम स्वामीमध्ये फरक राहत नाही. सरकार गेलं तरी चालेल, पण तत्वज्ञान राखलं पाहिजे. त्या तत्वज्ञानाच्या मागे ताकद नसेल तर ते तत्वज्ञान कचरा मूल्य असतं. आणि हे डॉक्टर राम मनोहर लोहियांचं एक फार सुंदर वचन आहे की मी सत्य बोलतोय, पण दुबळं सत्य हे शिरजोर असत्यापुढे निरुपयोगी असतं. आता विचार लोहियांचा आहे, पण फॉलो करणारा माणूस बघा. गांधीवाद्यांना गांधी कळला नाही इतका मोदींना कळलाय. त्या अशाच मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले होते की सरकारी योजना फेल्युअर जातात कारण गांधींच्या नावावर राज्य करणाऱ्यांना गांधी कळलेला नाही. सरकारी योजनेला, स्कीमला, धोरणांना जर तुम्ही जनतेची चळवळ बनवली तर ती योजना यशस्वी होऊ शकते. 22 मार्च 20ला जनता कर्फ्यू आठवते? लोक काय एक्साइट झाले होते, थाळ्या वाजवा, संध्याकाळी 6 वाजता, सकाळपासून तुम्ही कर्फ्यू पाळा, कोण पोलीस तुम्हाला काय बोलणार नाही. संध्याकाळी लोकांनी थाळ्या वाजवल्या, पण त्यांनी रिअलाईज केलं लोकांना हे सरकार नाही करू शकणार, तुम्ही करू शकाल. मोदींनी 10 वर्षात केलेलं सगळ्यात मोठं काम काय असेल ते या देशाचा पुरुषार्थ जागवला. जे काय आहे ते सरकारने करावं नाही, आम्ही करू शकतो.
काय आता 2 कोटी 4 कोटी लोकांना गॅस दिला, पण कोणी दिला? मोदींनी? बिलकुल नाही. मोदींनी आवाहन केलं, जे सुखवस्तू आहेत त्याने आपलं अनुदान सोडा. मागणाऱ्या हातांना देणारे हात बनवण्याचा चमत्कार माणूस घडवतोय, त्याकडे आपलं लक्ष नाही. आपल्याला का नाही अजून त्या अजितदादाला का लटकवत नाही? अजितदादा निर्माण न होणं याला महत्व असतं. कायदे बदलायचं आवश्यक आहे, कायदे बदलले पाहिजेत. ही सगळी प्रक्रिया स्लोली चालू आहे. फार थोड्या लोकांना, तुम्ही पुण्यात आहात, तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पना नाही मला, पण एक माजी सरन्यायाधीश आहेत देशाचे, त्यांना मोदींनी या कामाला झुंपलेलं आहे की या देशाचे पारंपरिक आणि हिंदू कायदे हे आपल्याला नव्या युगात कसे तयार करता येतील आणि कसे इम्प्लिमेंट करता येतील याच्यावर एक स्टडी ग्रुप काम करतोय. आपण आत्ता ब्रिटिशांच्या राज्यात आहोत. राज्य करणारे ठीक आहेत, राज्य करणारे ठीक आहेत, भारतीयच आहेत, पण राज्य कोणाच्या भूमिकेतून चाललंय, कुठच्या व्यवस्थेतून चाललंय ते बघा. ब्रिटिशांचं राज्य पुढे चालू आहे. 1860चा इंडियन पिनल कोड आज पण चालू आहे. का नाही आम्ही 70 वर्षात आमचे कायदे बनवले? का नाही आमची एक शिक्षण व्यवस्था का नाही आलेली? तिथे सगळी गल्लत आहे. त्यामुळे हे करायचं तर स्लोली हे बदलावं लागणार आहे. 3600 कायदे आत्तापर्यंत गेले, 10 वर्षात मोदींनी रद्दबातल केले, काही अडलं नाही. मग ते होते का? होते का? का होते कोणाला माहिती. एक गोष्ट सांगतो छोटीशी. एक राजा शिकारीला गेला होता आणि तो इतका एक्साइट झाला होता, जाओ नो नो नो. अचानक त्याला एका ठिकाणी असं दृश्य दिसतं की तो घोडा अडवतो आणि थांबून बघतो काय चाललंय. 2 शिपाई खांद्यावर तलवार घेऊन गस्त करत असतात. तो इकडून तिकडे जातो, तो इकडून तिकडे जातो. राजा बघतोय बघतोय बघतोय. काय अर्धा पाऊण तास झाल्यावर ते थांबतात, विडी काडी होते, तंबाखू वगैरे होतो. परत तलवारी घेतली की गस्त चालू आहे. मग परत 1-2 तास जातात. ते आपलं काय तर भाकर तुकडा मीठ भाकर उघडतात, लंच टाईम होतो, एक डुलकी काढतात, परत तलवारी घेऊन आपलं चालू आहे. 4-5 तास जातात. राजा शिकार विसरून जातो आणि शेवटी पुढे येऊन त्यांना विचारतो. ते लगेच मुजरा करतात. अरे काय करता इथे तुम्ही? म्हणून आम्ही गस्त करतो, आमची ड्युटी आहे. हे कसली ड्युटी आहे? हा इथे सिक्युरिटी लावली, टाईट सिक्युरिटी आहे, आमची ड्युटी आहे. म्हणे कशासाठी? इथे काय होणार नाही माहिती नाही म्हणाल. तुम्हाला पगार मिळतो? हो म्हणाल महाराज, आपल्याकडून तर पगार मिळतो. राजा हैराण होतो, आपण पगार देतो आणि हे इथे कसली सिक्युरिटी करतात आपल्याला माहीत नाही, ते सिक्युरिटी करतायत आणि त्यांना माहीत नाही कसली सिक्युरिटी आहे. राजा शिकार सोडतो, परत येतो आणि दरबार भरवतो आणि म्हणतो बाबा असं असं ते कसाऱ्याच्या घाटामध्ये कुठेतरी काहीतरी असं काय काय चाललं. प्रधानाला माहीत नाही. प्रधान सेनापतीला, सेनापती कोतवालाला पकडतो. म्हणतो आता मग प्रधान चतुर असतात. प्रधान चतुर JNU मधले विद्यार्थी प्राध्यापक असतात. ते म्हणतात आपण याच्यावर एक चौकशी आयोग बसवला पाहिजे. चौकशी आयोग बसवतात. पण तो अर्थात राजाचा काळ असल्यामुळे ते वर्षानुवर्ष चालत नाही. 2-3 महिन्यात अहवाल येतो आणि शोध असा लागतो की ह्या राजाचा आजोबा राजा असताना त्याची जी राणी असते ती गरोदर असते आणि तिला डोहाळे लागतात. ती एक दिवशी म्हणते मला शिकार करायची. तर राजा घाबरतो की नाजूक सुंदर राणी जंगलात गेली आणि कुठच्या श्वापदाने फाडून खाल्ली तर काय. तो प्रधानाला सांगतो काय करायचं समज काय प्रॉब्लेम नाही, आपण तिथे संपूर्ण कॉर्डन ऑफ करू, सिक्युरिटी लावू. म्हणून 2 शिपाई पाठवून दिले. आता राणी गेली आणि तिथे उंदीर मारला की मच्छर मारला कोणाला माहिती, परत आली. एक दिवस तिला फार सुंदर असं गोंडस बाळ होतं. हत्तीवरून साखर वाटली जाते, तिकडे पहारा चालू असतो. हळूहळू गोंडस राजपुत्र मोठा होतो, तिकडे पहारा चालू आहे. मग राजपुत्राचं लग्न होतं, राज्यभर उत्सव साजरे केले जातात, तिकडे पहारा चालू असतो. एक दिवशी त्याची बायको गरोदर होते, दुसऱ्या पिढीतली राणी, तिलाही पुत्ररत्नाचा लाभ होतो. तो हळूहळू मोठा होतो. होता होता नातू राजा होतो, पहारा चालू आहे. कशासाठी कोणालाच माहित नाही. मित्रांनो हसलात तुम्ही, आपल्याकडे पणतू राजा व्हायला निघाले. कशासाठी त्याला माहित नाही आणि कशासाठी आपल्याला माहित नाही.
बरोबर आहे ना. बापाचा पक्ष काढून घेतला, बाप पळवला, आपण ऐकतो, आपण तावातावाने बोलतो, पण त्यातलं तथ्य विचारणाऱ्याला बोलणाऱ्याला माहीत नसतं, आपल्यालाही माहीत नसतं. तर हा सगळा बदल आमूलाग्र करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. मुळात तुमची मानसिकता या देशाची बदलण्याची प्रक्रिया मोदींनी सुरू केली. त्याच्यात ह्या बाकीच्या किरकोळ गोष्टी असतात, त्यांनाही सोबत घेऊन त्यांच्याही मानसिकतेला बदल करावा लागेल. हे फार महत्त्वाचं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर ते अवघड होत जातं. आणि म्हणून मोदींनी ज्या पद्धतीमध्ये हे कायदे बदलत, काही कायदे रद्दबातल केलेत, नवे कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून ते गंमत नाही बोलले की पुढच्या 5 वर्षामध्ये अधिक कठोर निर्णय होणार आहेत. मोदीचं नाव संजय मोदी नाही आहे, हे लक्षात घ्या. रोज सकाळी 9 वाजता येऊन कॅमेऱ्यासमोर ते नाही, तर ते सिग्नल देतात, तो आपण समजून घेतला पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये नरेंद्र राऊत पण नाही आहे. हां, तर त्यामुळे आमूलाग्र बदल जे करायचे आहेत, आमूलाग्र बदल, त्याच्यासाठी मग ते 400 पार किंवा 370 वगैरे जे आहे ते त्यातून आलेलं आहे. आणि इज कॉन्फिडंट, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बघितला तर कळतं त्या माणसाला माहिती आहे नेमकं तो काय करणार आहे, माहिती आहे काय करणार आहे. आणि आपल्याबरोबर लोक आहेत, तो कोण पापुआ न्यू गिनीचा पंतप्रधान पायावर डोकं टेकून नमस्कार करतो, तो मोदींना करत नसतो, तो 140 कोटी लोकांना करत असतो. की ह्याच्या मागे एवढ्या खंडप्राय देशाचे 140 कोटी लोक उभे आहेत. मोदी हा फक्त दिसणारं एक प्रतीक होतं. त्यांनी लोटांगण घातलं की या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाने आपण अडचणीत असताना आपल्याला व्हॅक्सिन दिलं. आता ही परिस्थिती निर्माण कर, फॅसिलिटेट केलं मोदींनी, पण करून आपल्याकडूनच घेतले, विसरू नका, आपल्याकडून करून घेतले. हे सगळे चौकीदार चोर आहे म्हणत असताना आपण 303 पर्यंत आपण घेऊन गेलोय. मोदींनी काय केलं हो, तो 282चा आकडा 303 पर्यंत आपण नेलाय ना, आपण नेलाय. आणि तक्रार ती आहे ना, खाऊंगा न खाणे दूंगा. तो म्हण खाऊंगा इथपर्यंत ठीक आहे, खाणे न दूंगा हे काय भानगडायचं. हा क्लॅश आहे, जो क्लॅश आहे ना, संघर्ष तो तिथे आहे. आणि हे हा माणूस बदलतोय तर त्याच्या मागे ठामपणे उभं राहणं आवश्यक आहे. त्याला प्रश्न विचारायचे नसतात. तुम्हाला एक जाता जाता मुद्दाम यातलं तंत्र सांगतो. ते जे गलवान व्हॅलीमध्ये झालं, तर श्री खाजगीवाले म्हणून माझा मित्र आहे, तो ब्रिगेडियर रिटायर झाला आहे, तो ब्रिगेडियर आहे. त्याला म्हटलं हे बिन हत्याराचे असं कसं झालं म्हटलं. त्यांनी मला एक फार सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हटला चिनी सैनिकांच्या पथकाने एक चूक केली. म्हटलं काय चूक केली. तुम्हाला त्यांनी तो सुभाष काहीतरी त्याचं काय होतं, सतीश बाबू मला वाटते, तो कर्नल सतीश बाबू, तो लोकल कमांडर होता, तो त्यात पहिला मारला गेला. तो म्हणे तो मारला गेला किंवा त्याला मारलं ही चूक होती. म्हटलं का. तो म्हणे हे जे लोकल लेव्हलवरचे त्या सैनिकांचं पथक असतं ते तुमचा जनरल दिल्लीत कोण बसलाय किंवा श्रीनगर त्याला किंमत देत नाही. त्यांच्या दृष्टीने तो कर्नल बाबू जो होता ही इज फायनल ऑथॉरिटी. आणि एकदा तो उरला नाही, मग ते म्हणे चौताळतात ज्या पद्धतीत मरो जिंको. आणि त्यांनी साध्या हाताने 44 चिनी सैनिक मारले, कारण त्यांना कंट्रोल करणारी ऑथॉरिटी उरली नव्हती. आणि ही वॉज सुप्रीम ऑथॉरिटी फॉर देम. तर मुद्दा हा असतो की आपला जर सेनापती आज आहे तर त्याला प्रश्न विचारू नका मित्र. तुम्हाला खात्री आहे ना तो योग्य रीतीने चाललाय, मग त्याच्यात त्याला तिथे ती जी शिस्त असते त्याच्यात उलटे प्रश्न विचारायचे नसतात. त्यांनी निर्णय घेतला, आपण करायचं. आणि तो बदल असतो. मग त्याच्यात आता अनेकदा मी दुसरा एक जुन्नरकर म्हणून माझा मित्र होता, त्या 71च्या युद्धात त्याने सांगितलं आम्हाला, त्यामुळे आम्ही त्या शक्करगड पाकिस्तानात घुसलो होतो. 3 दिवस म्हणाला, 3 दिवस त्यांना जी ऑर्डर असते तिथलं पाणी पण प्यायचं नाही, कारण विष वगैरे टाकून गेलेले असतील. तर म्हणाला त्या ऊसाचा रस काढून त्याच्यात भात शिजवायचा, त्याच्यातच गव्हाचं पीठ हे करून त्याच्याच पोळ्या चपात्या काय ते करायच्या. 3 दिवसानंतर आर्मीचे लोक आले, केमिस्ट, आणि त्यांनी चेक केल्यानंतर मग तिथलं पाणी प्यायला सुरुवात केली.
पण मुद्दा असा की 3 दिवस ते पाणी नाही, सगळं उसाच्या रसात चाललं होतं. ते काय ऐकत होते? तसं असतं त्यात. तुम्ही आपलं डोकं नाही वापरायचं. तो आता सेनापती आपण केलेला आहे, त्या सेनापतीचं ऐकलं, पण त्याला माहिती आहे तो काय करतोय. आणि दुसरी गोष्ट त्यांनी म्हणाले, आम्हाला ते बंकर्स बांधायसाठी जे साहित्य अपुरं पडलं की आम्ही त्यांचे सरळ रणगाडे लावतो, घरं पाडतो, त्यांच्या खिडक्या दारं आमच्या बंकर्ससाठी वापरतो. अजितदादा कोण आहे मित्रांनो? आता हे तुम्हाला अमित शहानी बोललं तर मग रणनीती उरत नाही. रणनीती जी सांगितली नाही जात आणि नंतर कळते ती रणनीती असते. ती रणनीती. तुम्हाला माहिती आहे बालाकोटच्या हल्ल्यात काय झालं होतं? 5 हवाई तळावरून ती विमानं उडवण्यात आली आणि त्यातल्या 4 लोकांचं काम होतं त्यांची जेवढी रडार्स आहेत ती एंगेज करायची. त्या रडारनी ते पथक विमानाचं एंगेज केलं की ते रडार त्याची पाठ सोडत नाही, त्यामुळे ते रडार दुसऱ्या पथकाला पकडू शकत नाही. त्यामुळे 4 रडार होती, 4 पथकांनी 4 रडार ब्लॉक केली. 5व्या पथकाने बॉम्बफेक केली. आता आम्ही असं करणार असं सकाळी 9 वाजता उठून सांगितलं तर बालाकोट सक्सेसफुल झालं असतं का? नाही झालं असतं. तर म्हणून मी सांगितलं ना, अमित शहा म्हणजे अमित काय तो संजय शहा नाही आहे. त्याचं कारण ते की ते करून टाकतात, नंतर तुम्हाला कळतं काय झालं ते. म्हणजे अगदी यातली गंमत तुम्हाला सांगतो की दुपारी 12 वाजेपर्यंत अजितदादांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं ही चर्चा सगळ्या चॅनेलवर होती. अजितदादा बाहेर पडले आणि राजभवनावर गेले तेव्हा यांना कळलं की काय होतंय. मीडियाला पण कळू दिलं नव्हतं. मीडियाला पण अगदी किती आतून इकडून तिकडून बातम्या. नो, तिथे गेल्यानंतर अहो बाकीच्यांचा सोडा, तो अमोल कोल्हे पण तिकडे जाऊन बसला होता. आता तो मोठा तुतारी वाजवतोय. त्याच्या हातात कधी पिपाणी दिली आणि तुतारी सग दिली हे त्याला कळलं नाही. त्या सांगण्याचा येतो हे राजकारण असं चालतं. त्यातल्या मी शक्य तितके ते बारकावे उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा सांगत नाही. याचं कारण असं असतं की माझा शहाणपणा सिद्ध होण्यासाठी अनेक रहस्य उलगडली जाता कामा नये. पण आता ते होऊन गेले तर तुम्हाला सांगतो की मी दिल्लीत राहत होतो 2 वर्ष जवळजवळ, म्हणजे अजूनही सगळी फॅमिली तिकडे आहे. आणि ऑक्टोबर 2021 मला बातमी मिळाली होती की हे दोघेही फुटत आहेत. मी अडून या गोष्टी सांगितल्या, पण समोरून सांगितल्या नाही, माहिती असून सांगितल्या नाही. आणि आत्ता तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही अजितदादांचं एक वाक्य ऐकलं असेल. ते 2 जुलै शपथविधी झाला, 3 जुलैला अजितदादा त्यांनी आपले पटेल वगैरे घेऊन त्या बांद्र्याला जी सभा घेतली आणि सांगितलं होतं, तेव्हा अजितदादा एक वाक्य बोलले होते की आम्हाला पाठवलं होतं, मग तुम्ही हे करा, आम्ही अगदी पालकमंत्री इथपर्यंत सगळं डिटेल चर्चा झाली होती वगैरे वगैरे. आणि तेव्हा अजितदादा एक वाक्य बोलले, त्याच्यावर खरं तर मीडियामध्ये गहजब व्हायला पाहिजे होता, चर्चा डिबेट व्हायला पाहिजे. ते म्हणाले तेव्हा एकनाथ शिंदेचा शपथविधी सुद्धा झाला नव्हता. बरोबर आहे ना? कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा ह्या दोघांनाही एकाच वेळेला ऑफर होती, पहिला येईल तो मुख्यमंत्री. तेव्हा काकामुळे माझं मुख्यमंत्रीपद हुकलं, हा जो अजितदादांचा दावा आहे याचा अर्थ तो आहे की मी आधी गेलो असतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो, पण काकांनी माझी टांग ओढली. हे मला ऑक्टोबर 21 कळलेली माहिती होती, पण मी कारण ती बोलायची नसते. आपल्याला विश्वासू लोक सांगतात, कारण मला ज्याच्याकडून कळली होती मी ते बोललो असतो कुठे, तर कोणाकडून मला कळली हे कळलं असतं, पण मी ते बोललो नाही. त्याची गरजही नव्हती. जे होणार आहे ते चांगलं होणार असेल त्याबद्दल गप्प राहणं आवश्यक असतं. तेव्हा ह्या अशा रणनीतीचा भाग हा असतो की कमीत कमी बोललं पाहिजे, कमीत कमी. आणि हे शरद पवारांच्या गुरूंनी सांगितलेलं आहे, यशवंतरावांनी, की राजकारणात काय बोलावं हे माहीत नसलं तरी चालेल, पण काय बोलू नये माहिती असलं पाहिजे. आजचे सगळे टी व्हीवर चमकणारे सितारे आपण बघितले तर ते काय बोलू नये तेवढंच नेमकं बोलतात.
आणि त्यामुळे मग रोज घणाघात वगैरे काय तो होत असतो, तोफकानं चालत असतो, वार पलटवार चालू